मित्रांनो, आज आपण जाणार आहोत चौराई देवीचे दर्शन करण्यासाठी, जे की आपल्या परंदवाडीपासून 2 किलोमीटर अंतरावर आहे. पुण्यापासून 35 किलोमीटर अंतरावर आहे. मग काय, आपण काढली आपली फटफटी, मारली किक. टाकलं 10 रुपयाचं पेट्रोल आणि निघालो. 10 रुपयाचं का, तर 2च किलोमीटर अंतर आहे. लावली गाडी पार्किंगला. फुकटच आहे. कचराकुंडी आहे समोरील. आणि हे देवीची येशी मेन कमान. इथूनच आपल्या ट्रेकिंगला सुरुवात होते. सिंहाची मूर्ती दिसते इथंच पायथ्याशी. इथून आपण माथा टेकून निघालो आपल्या ट्रेकिंगला. तर आपण निघालो आज चौराई देवीच्या दर्शनासाठी. आपण जिथे राहतो तिथनं परंदवाडी 2 किलोमीटर आहे, जास्त नाही. रस्ता खूप घसरणचा आहे आणि पावसाळ्यात तिथे तरी खूपच घसरण असते. पावसाळ्यातले सांभाळून चालावं लागतं. पाहू शकता, खूप दाट झाडी आहे आणि इकडे पावसाळ्यात तर असं भीतीचं वातावरण तयार होते. एवढं दाट झाडी आहे. निसर्गरम्य वातावरण आहे. पुण्यापासून अगदी एक 30 ते 40 किलोमीटरवर अंतरावर आहे. आणि मुंबईवरनं एक सरासरी 100 ते 200 किलोमीटर अंतर आहे. पायवाट अशी आहे बघा, आहे ना घसरण. येथे जागोजागी नोटीस बोर्ड लावलेला आहे. निसर्गाचे नियम पाळा, प्लास्टिकचा वापर टाळा, झाडे लावा, जीवन वाचवा, या धरतीचे स्वर्ग बनवा. वा, सोलो ट्रॅकिंग खूपच जड चालली आहे, कारण की रस्ता खूप डेंजर आहे. आम्ही एकदा असंच पावसाळ्यामध्ये आलतो, त्यावेळेस तर खूप घसरण होती. आता तरी दिवस उन्हाळ्याचे आहेत, त्याच्यामुळे नाही एवढी घसरण. हे आहे बघा, अगदी मुंबई पुणे रोड लगत एक 10 मीटर अंतरावर हे आहे आपलं सोमटणे फाटा. मित्रांनो, आपण 100 मीटर पण आलो नसेल, पण थकवा जाणवत आहे, कारण काय रस्ताच तसा आहे. घनदाट जंगल आहे आणि सरासरी आपल्याला असे ट्रॅव्हल करत सरासरी पायदली एक 1.5 ते 2 किलोमीटर चालत जावं लागतं. तेव्हा जाऊन आपल्याला गणपतीचे मंदिर, आपलं चौराई देवीचे दर्शन होतात. मंदिर खूप जुन्या काळातलं आहे मित्रांनो. धापा भरू लागल्यात. वृक्ष आमचा सगळा सोयरा, तोची आमचा खरा मित्र. चांगलं आहे. बऱ्याच ठिकाणी असे जागोजागी नोटीस बोर्ड लावलेले आहेत. आणि आपण आलो आहोत सरासरी, आता आपण 2 किलोमीटर अंतर आहे. आपण फक्त अर्धाच किलोमीटर चढलो आहोत. आणि भयानक म्हणजे ह्याच्यापेक्षा जास्त अवघड रस्ता पुढे आहे. लाईटीची वगैरे रात्रीसाठी सोय केलेली आहे. जागोजागी लाईटीची आणि नोटीस बोर्ड आहेत. रविवार असून पण खूप गर्दी नाही इथे. ही गोष्ट कमालीची आहे. पावसाळ्यात खूप, आणि पावसाळ्यात आणि श्रावण महिन्यामध्ये खूप गर्दी असते. आणि दिवसातून आपल्या देवीची 2 वेळेस पूजा होते इथे. सूर्य 4 वाजले आहेत. सूर्य क्रॉस झाला आहे. मित्रांनो, कधीतरी आठवड्यातून एक वेळेस तरी असं कोणत्या ना कोणत्या ठिकाणी, तुम्ही गावाकडे असो किंवा शहरी भागामध्ये असो, कुठेही असो, पण आठवड्यातनं एक दिवस बाहेर पडा, जगायला शिका. कारण की त्याच्याशिवाय काहीच नाही आहे. घरात बसून राहाल, आराम कराल, झोपून राहाल, काही होणार नाही. एकदा निसर्गरम्य वातावरणामध्ये बाहेर पडा. आणि जीवनाचा खरा अर्थ काय आहे ना, तो
ट्रॅव्हल केल्यानंतरच समजतो. इथून एक सुंदर व्ह्यू दिसत आहे तळेगावचं, तर तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करू आपण. मावळ तालुक्यासाठी प्रमुख शहर म्हणजेच तळेगाव दाभाडे हे शहर. या झाडांमुळे तरी व्यवस्थित दिसत नाही. नेक्स्ट अजून एक स्टॉप आहे, तिथून खूप छान दिसते आहे. तळेगावला चहू बाजूनी डोंगरांनी वेढलेले आहे. त्याच्या आत बाहेर जवळ लांब बक्कळ साऱ्या MIDC आहेत. आणि इथूनच आपल्या या डोंगराच्या पायथ्याशीनं मुंबई पुणे रोड हा जातो. सूर्य सनसेट होणार आहे आणि सनसेट होतानाचा हा व्ह्यू आहे बघा. भन्नाट असं सुसाट. मला पुण्याची एक गोष्ट समजत नाही आहे. गोष्ट अशी की उन्हाळ्यामध्ये काय होते माहिती का, आमच्या गावाकडे असं डोंगरातील जे गवत वगैरे जे असतं ते जाळत नाही. आणि इकडे इथली गोष्ट समजत नाही. म्हणजे उन्हाळ्यातच नाही तर हिवाळ्यातच इकडचं डोंगर जाळून टाकतात, कचरा वगैरे सगळं जाळून टाकतात. माहीत नाही, पण त्यांना एक गोष्ट का समजत नाही की त्याचाच खत लई भारी होतो तो. आणि त्या खताचा उपयोग म्हणजे आपलं जे आपण रासायनिक खतं वापरतो ना त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने चांगलं असतं ते खत. पण इकडच्या लोकांना का समजत नाही, का माहीत नाही. हे बघा पूर्ण असं जाळून टाकलेलं आहे डोंगर. जाळून नाही शक्यतो. मित्रांनो अजून 1-1.5 किलोमीटर राहिलीच आहे आपलं देवीचं मंदिर. आणि हो, मी खूप आतुरतेने वाट पाहत आहे पावसाळ्याची, कारण पावसाळ्यामध्ये हा खूप निसर्गरम्य वातावरण इथे सजतो. कधी न कधी मला काही विषय नव्हता म्हणून मी असंच चला, आज विकेंड होता, रविवार होता, सुट्टी होती. विकेंड नाही म्हणता येणार, पण रविवार असल्यामुळे सुट्टी होती आणि आपण आलो आहो आज. धाडस करून जात आहे मंदिरा ठिकाणी. मंदिरा ठिकाणी खूप इथं तरी कमी घनदाट जंगल आहे, वरी खूप घनदाट जंगल आहे. शिवरायांच्या मावळ्यांचा तालुका म्हणजे तर झाडे तर असणारच. जागोजागी लाकडाचे बसायचे म्हणजे टेबल खुर्ची झालेले आहेत. तुम्हाला एक त्याचाच नमुना दाखवतो तो बघा. असे बऱ्याच ठिकाणी झालेले आहेत. कचराकुंडीचा वापर करून सुंदर परिसर निर्माण करा. चांगले विचार. इथे एकच प्रकारची वनस्पती दिसत आहे. जास्त शक्यतो दुसरे झाड दिसतच नाही आहे. ह्या झाडाचं काय नाव आहे आपल्याकडे आढळत नाही, आणि इकडे खूप सारे दिसतात. आमच्याकडे लिंबाचा, बाबळी, येडीबाबळ, सीताफळ, त्याच्यानंतर बरेच काही नवीन वनस्पती दिसतात. मित्रांनो माफ करा, आजचा विषय झाला असा. घरातून निघताना मोबाईलची चार्जिंग पाहिली नाही, बॅटरी डेड झाली आहे. तर आपण काय करू, यावेळेस अर्धीच ब्लॉगिंग टाकू किंवा अर्धच ट्रॅव्हल करू. नेक्स्ट टाईमला पूर्ण चार्जिंग वगैरे करून घेऊ आणि आपला भाऊ जो आहे रामदास पवार त्याला घेऊन आपण पूर्ण ट्रॅकिंग वगैरे शूट करू. नंतर तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करू. कारण की एवढं 4% बॅटरी आहे आणि वरी जाण्यासाठी ते पुरेसा नाही आहे. अजून इथून खूप सारं वरी चढवून जावं लागतं. आणि मंदिरचं तिथनं तळेगावचं नंतर सोमाटण्याचा व्ह्यू दाखवण्याला खूप सारी चार्जिंग लागेल. तेवढी नाही आहे आपल्याकडे. मोबाईलची बॅटरी उगाच 2-4% राहिली आहे. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण 100% दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर चला मग. नको ती मुंबई, नको ती गोवा, नको हे मानन राय, चल जाऊ चौराई देवीला बघाया निसर्गरम्य वातावरण. होते मित्रांनो असं पहिलाच ब्लॉग आहे आणि पहिल्यांदाच घरातून धाडस करून बाहेर पडालो आणि पहिलाच व्हिडिओ शूट केला. पण झाला असं, बॅटरी डेड झाली. तरी पण सपोर्ट करा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पूर्ण दाखवण्याचा प्रयत्न करणारच आहोत. आणि फॉलो करा, आपलं सबस्क्राईब करा मित्रांनो. कारण की तुमचा जो एक सबस्क्राईब आणि एक लाईक आम्हाला व्हिडिओ बनवण्यास मोटिवेशन देतो. एवढंच बरं. काय आपण काय एवढे प्रोफेशनल व्हिडिओग्राफर नाही किंवा काही नाही, आपल्याला एवढं काय जमत नाही त्या गोष्टीमधलं, पण आपण ते बनवण्याचा प्रयत्न करणार आहोत.